हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. आम्हाला पाहून तुम्ही म्हटलाच असाल की कुठेतरी फिरायला जातो आहे. तर हो, मांडवला जातो आहे. इंदोरमध्ये राहतो आम्ही. इंदोरहून 2 ते 3 तासाच्या अंतरावर मांडव हे स्थळ आहे. खिलजीच्या काळातील एक प्रसिद्ध स्थळ आहे. तिथे जात आहोत. स्टार्टिंगच्या काही वेळ पृथ्वी जागीच होती, त्यानंतर ती झोपी गेली होती. मांडवपर्यंत पोहोचेपर्यंत ती गेली होती आणि ती आता मांडवला पोचल्यावर ती उठली होती. इथे ती जागी होत आहे. ती अजूनही खूप झोपेत आहे. तिला आम्ही जागे करत आहोत, फ्रेश करत आहोत, कारण की उठल्यावर तिचं कुरकुर नको म्हणून. इथे आम्ही मांडवमध्ये पोचलो. पहिला मी रूपवती महाल पाहण्यासाठी गेलो होतो. इथे हिला स्वतःच चालायचं आहे. तिलाही आम्ही टोपी तिथे घेऊन दिली होती. तिला ना आमच्याकडे टोपी द्यायची होती ना तिला स्वतःला घालायची होती. तिला हातात घेऊन असं चालायचं होतं. तिला ना आमच्याकडे यायचं होतं. आम्ही उचलून घेऊ म्हटलं, कारण की चढ होता, पण नाही, तिला स्वतःच वॉकिंग करायची आहे. अशा प्रकारे रूपवती महालचा हा व्ह्यू आहे जो खालून दिसतो. खूप सुंदर होतं. स्कल्पचर खूप छान आहे. वरून इतकं छान सौंदर्य दिसतं निसर्गाचं की पाहताना आम्ही स्वतः खूप दंग झालो होतो. आणि ही इथे चढ असला तरी मीच उचलणार, पण तरी तिच्या वडिलांनी तिला उचलून घेतलं. आणि इथे पायऱ्या उचलतो म्हटलं की नाही, तिला स्वतःलाच उचलाय. शेवटी कंटाळून ती वडिलांकडे गेली आणि इथे हिचा एक्सप्लोजर चालू होता. मुलांच्या मागून तिचं पळणं चालणं चालू होतं. त्यांच्याबरोबर दंग घालणं चालू होतं. पण आम्ही तिला एकटे अजिबात सोडत नव्हतो. तिच्या नेहमी आम्ही सोबत राहत होतो. मोस्टली तिच्या वडिलांनीच तिला उचलून घेतलं होतं. हा आहे रूपवती महाल जो वरून दिसतो. इथे म्हणतात सैन्यदल राहत होतं. आणि हा व्ह्यू आहे जो इतका सुंदर आहे की तुम्ही स्वतः इथे येऊन पहा. तो उसी राजा भोज ने जो बिल्डिंग को बनाया था, ये उनकी सेना के लिए बनवाया था, क्योंकि सर यहीं से एमपी को 2 भागों में बांटा गया था, मालवा और निमाड़। निमाड़ अभी माहेश्वर है। तो निमाड़ साइड से मतलब कोई भी व्यक्ति जब आएगा वो ऊपर से दिखाई देगा, तो यहाँ पे राजा भोज की सेना रहा करती थी. इथे आम्ही गाईड केला होता. त्यानंतर आम्ही सर्व तिथली माहिती घेतली आणि इकडे आमचा नंतर फोटोशूट चालू झाला. पण आम्हाला हृदय फोटोज काढू देत नव्हती, कारण की एकतर तिला स्वतःला यायचं नव्हतं. तिला नुसतं इकडं पळ तिकडं पळ हेच करायचं होतं. पण त्यामुळे आम्हाला जास्त फोटो काढायला भेटले सुद्धा नाहीत. कारण की इथे पाहूच शकता की किती लहान आहे. इकडे तिकडे पळत असताना पडेल ही आम्हाला भीती होती. तिला नुसतं पळायचं आहे. ही ट्रेकिंगसाठी परफेक्ट झाली आहे की एकटी चालू शकते. त्यानंतर आम्ही पुढे जहाज महल पाहायला आलो होतो. मेन पार्किंगपासून जहाज महल अर्धा किलोमीटर आत होतं. त्यामुळे आम्ही तिथून चालतच निघालो होतो. आणि इथे चालतच आहे आमची कर्तव्याची पाहतच आहात तुम्ही. तिला थांबायचं नाही, उचलून घ्यायचं नाही. आम्ही कंटाळलो होतो उचलून घेण्यासाठी. आणि हे आहे अशा प्रकारे हे आहे जहाज महल जे खिलजी यांनी त्यांच्या काळात बांधलं होतं. इतकं छान स्कल्पचर आहे, इतकं छान आहे की तुम्ही नक्की येऊन पहा. हे इथं स्कल्पचर आहेत त्या काळातील, जे इथं एक म्युझियम म्हणून छोटंसं बनवलं आहे, तिथं ठेवले आहेत. खूप सुंदर, खूप छान असे स्कल्पचर त्या काळी बनवलेले ते त्याने अजून जपून अशा प्रकारे ठेवले आहेत की तुम्ही नक्की एकदा तरी इथे येऊन पाहू शकता. इथे ऋतूलाही काही काही खूप छान छान दिसत होतं, त्यामुळे ती एक्सप्लोर करत होती. ती हत्ती अशा वेगवेगळे प्राणी तिला दिसत होते, तेव्हा ती सांगत होती की हे हत्ती आहे, हे सिंह आहे असं म्हणून. आणि परत तिथून बाहेर आलो पुढचे स्कल्पचर पाहायला, पूर्ण महाल पाहायला. तिला मी शेवटी उचलून घेतलं, कारण की ती ऐकतच नव्हती. तिला नुसतं इकडं चढ ते चढ, याच्यावर जा त्याच्यावर जा, भीती वाटत होती की कुठेतरी पडेल काहीतरी करताना. त्यामुळे आम्ही तिच्याकडे खूप लक्ष दिलं होतं. ह्या चढताना आम्हाला पाहून तुम्ही बघत असाल की पायऱ्या किती उंच आहेत. कंटाळलो होतो एवढ्या पायऱ्या चढून.
हे अशा प्रकारे जहाज महल आहे. नक्की तुम्ही एकदा येऊन पाहावी अशी ही प्रेक्षणीय स्थळ आहे. आम्ही इथे थोडे व्हिडिओ बनवले, त्यातलेच काही व्हिडिओज मी इथे घातले आहेत. मी स्वतः एकटीचा एक व्हिडिओ बनवून घेतला. इथून पुढे अजून एक टी शेपमध्ये एक महाल आहे, तिथे आम्ही जात होतो आणि ऋद्वीचे वडील तिला घेत होते, पण ती येत नव्हती, तिला स्वतःला चालायचं होतं. तिथून पुढे जाताना आम्हाला एक मध्ये खारुताई दिसली. ऋद्वी ते पाहायला जवळ गेली होती, पण ती थोडी घाबरते प्राण्यांना. असंच एक इन्सिडेंट झाला होता तिच्यासोबत, त्यामुळे ती तेव्हापासून कोणत्याही प्राण्यांना खूपच घाबरते. हा टी शेपमधील महाल जो मी आत्ताच तुम्हाला म्हणत होते, हा सुद्धा स्कल्पचर खूप छान आहे. इथून परत येताना आम्हाला पाहू शकता, म्हटलं आम्ही अजून एक व्हिडिओ बनवून घेऊया. दोघं तिला उचलून घेऊन जाताना आम्ही सुद्धा कंटाळलो होतो, पाय दुखत होते. इतकं मोठं महाल आहे की पाय खूपच दुखत होते. इथून आम्ही पुढे महेश्वरला निघालो. हे आहे महेश्वरमधील मंदिर. महेश्वर खूप जणांना माहीत असेल की अहिल्याबाई होळकर हे इथे महेश्वरमध्ये राहत होते. तिथलेच हे मंदिर जे त्यांनी स्वतः बनवून घेतलं आहे. इथे आम्ही येताना ऋद्वी झोपली होती. तिथून आम्ही हिला अशीच घेऊन आलो. महेश्वरमध्ये खूपच गर्दी होती. तुम्ही इथे पाहूच शकता की किती गर्दी आहे. खूपच म्हणजे भयानक गर्दी होती. आम्ही यापूर्वीही महेश्वरला आलो होतो, पण इतकी गर्दी नव्हती. पण हे फर्स्ट टाईम आहे की इतकी गर्दी आहे. हा आहे नर्मदाचा घाट. आम्ही इथून सहस्त्रधारा पाहण्यासाठी बोट केली होती. हा बोटीमधला व्ह्यू आहे. याचे तुम्हाला खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज तुम्हाला गुगलवर भेटून जाईल, जे एकाच ड्रॉइंगमध्ये बनवलं आहे. इथे जहाजमध्ये जाताना ऋद्वी काहीतरी खात आहे. तिला आम्ही नुसतं भरवत होतो, कारण की ती व्यवस्थित जेवत नव्हती, खात नव्हती. त्यामुळे हा पाण्याचा खूप सुंदर दिसत आहे. इथे ऋदू खात आपला व्ह्यू एन्जॉय करत आहे. तिला पाणी म्हटलं की फार आवडतं. ती रोज आंघोळ घालताना तिचं हेच चालू असतं पाण्यासोबत. इथे आम्ही सहस्त्रधाराच्या ठिकाणी पोचलो. तिथून खूप चालायचं होतं. चालत असताना तिला उचलून घेतलं, कारण पाण्याचा इतका छान आवाज येत होता. हा झुळझुळाट असं सारखा ऐकावा असं वाटत होता. इतकं छान व्ह्यू होतं. ऋदू इथे पक्षी पाहून पक्ष्यांना हकलवायला बघत आहे, पण ऑब्व्हियसली ते नाही निघणार. आणि इथे आम्ही यायला रात्रच आली होती आणि इथे नर्मदाच्या घाटची आरती चालू होती. आम्ही यापूर्वीही इथं 2-3 वेळा आलो होतो, पण हा व्ह्यू आम्हाला कधीच पाहता आला नाही. पण फर्स्ट टाईम आम्ही पाहिला. आम्हालाही खूप छान वाटलं. तसेच इथे पुढे लाईट शोसुद्धा चालू होता महेश्वरचा. तोही आम्ही पाहिला. इतका छान वाटत होता. फर्स्ट टाईम पाहत होतो, त्यामुळे इतकं सुंदर लाईट व्ह्यू फर्स्ट टाईम पाहत होतो. इतकं छान वाटत होतं. अशा प्रकारे हा आमचा मांडव आणि महेश्वरचा प्रवास पूर्ण झाला आणि आम्ही परतीला लागलो.